नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोमनाथी आणि आज मी तुमच्याबरोबर बोलणार आहे या लॉकडाऊनच्या काळातील आर्थिक प्रभाव आणि व्यवस्थापनाबद्दल, म्हणजेच इकॉनॉमिक इम्पॅक्ट अँड मॅनेजमेंट. तर आपण सुरुवात करूया. तर सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सांगतो की आजचा विषय आपण 4 भागांमध्ये बघणार आहोत. पहिला म्हणजे इंडिव्हिज्युअल लेवल, दुसरा म्हणजे रिजनल लेवल, तिसरा म्हणजे नॅशनल लेवल आणि चौथा म्हणजे ग्लोबल लेवल. तर आता आपण इंडिव्हिज्युअल लेवल पासून सुरुवात करूया. तर पहिले आपण प्रभाव बघूया. सध्या आपण वैयक्तिक आयुष्यात काय काय सामोरे जात आहोत. काही लोकांची नोकरी आहे पण पगार कपात झालेली आहे, तर काही लोकांची तर नोकरीच नाहीये. तर सध्या आपण त्याला कसे सामोरे जात आहोत, म्हणजेच त्याचं आपण व्यवस्थापन कसे करत आहोत ते बघूया. तर सध्या ज्या लोकांची नोकरी नाहीये ते काय करतायत, तर छोटे छोटे उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजेच समजा ते पापड बनवत असतील, लोणचे बनवत असतील, तर ते बनवल्यावर ते सोशल मीडियावर त्याची पोस्ट टाकतात आणि जसं लोकांनी बघतात त्याचा ती ऑर्डर देतात. म्हणजे जशी ऑर्डर येते तशी लोक ती विक्री करतात. म्हणजे एक प्रकारे ते त्यांची आर्थिक बाजू एका प्रकारे भक्कम करण्याचा प्रयत्न करत असतात. सध्या आपण या टेक्नॉलॉजीचा पुरेपूर वापर करत आहोत. तसेच ज्यांची नोकरी आहे पण पगार कपात झालेली आहे, तीच लोक त्यांच्याकडे जी स्किल आहे ते ऑनलाईन माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याच माध्यमातून ते कमवतही आहे. म्हणजे एक प्रकारे ते खूप चांगलं कामही करत आहेत आणि आपण असंच सध्या स्वतःला मोटिवेटेड आणि पॉझिटिव्ह ठेवलं पाहिजे. तर आता आपण पुढे वळूया. तर आपण रिजनल लेवलवर येतो. मग आता तर रिजनल लेवलवर काय काय येतं, तर आपल्या आजूबाजूच्या कंपनीज, इंडस्ट्रीज त्या. तर सध्या तुम्ही बघता की आपण जे चॉकलेट खातो, शॅम्पू वापरतो वगैरे असं काही जे चटपटीत खातो, त्यांची सध्या डिमांड खूप कमी झालेली आहे. आणि डिमांड कमी झाल्यामुळे खूप मोठा फटका त्या इंडस्ट्रीजला पडलेला आहे. म्हणजे डिमांड कमी झाल्यामुळे त्यांचं प्रोडक्शनही कमी झालेलं आहे आणि प्रोडक्शन करण्यासाठी जो कच्चा माल येतो त्याचा सप्लायही तुटलेला आहे. आणि सर समजा की त्याचा कच्चा माल येत आहे, म्हणजे रॉ मटेरियल त्याचा सप्लाय होत आहे, पण तो रॉ मटेरियल त्या जागेतून कंपनीपर्यंत पोहोचवण्यासाठी जी मध्ये माणसं असतात जे ट्रान्सपोर्ट करतात हा माल, ती माणसंच कमी पडत आहेत. म्हणून एका प्रकारे त्यांची आर्थिक बाजू खूप ढासळलेली आहे. पण एक अशी सुद्धा इंडस्ट्री आहे ज्या इंडस्ट्रीच्या प्रोडक्टसाठी खूप डिमांड आहे, पण जो कच्चा माल आहे किंवा सप्लाय चेन आहे ती पूर्णपणे ढासळलेली आहे. तीच म्हणजे फार्मा इंडस्ट्री. आता फार्मा इंडस्ट्रीमध्ये काय येतं, तर आपण जे सॅनिटायझर्स वापरतो, गोळ्या खातो, ते प्रोडक्शन करणं म्हणजे फार्मा इंडस्ट्रीचं काम असतं. तर आपण सध्या बघतोय की प्रत्येक माणसाच्या खिशात एक सॅनिटायझरची बॉटल बाहेर पडताना नक्कीच असते आणि प्रत्येक जण बाहेर पडताना एक मास्क लावून बाहेर पडतो. आणि सध्या काही लोक स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी तऱ्हेतऱ्हेच्या गोळ्या खात आहेत. तर आपल्याला कळतंय की या गोष्टींची डिमांड तर खूप आहे, पण ते प्रोडक्शन करण्यासाठी जो कच्चा माल येतोय तोच कमी पडतोय आणि परत ट्रान्सपोर्टेशनचा पण खूप एक मोठा प्रॉब्लेम आहे. तर तुम्हाला एक सांगतो, एक जेनेरिक मेडिसिन असते ज्याचा खूप मोठा प्रोडक्शन हब भारतात आहे. आता जेनेरिक मेडिसिन्स काय असतात बुवा, तर समजा आपण एक डोकेदुखीची गोळी घेतली, खूप एक नामांकित गोळी आहे, नामांकित कंपनीची गोळी आहे, आणि एक जेनेरिक मेडिसिन घेतली, तर ज्या प्रॉपर्टीज या नामांकित गोळीत आहेत तीच प्रॉपर्टीज जेनेरिक मेडिसिन मध्ये सुद्धा आहेत. पण या जेनेरिक मेडिसिनचा ऍडव्हर्टायझिंगचा खर्च वाचतो, कारण की लोक तिला ऍडव्हर्टाईज करत नाहीत आणि ऍडव्हर्टाइजमेंटचा खर्च वाचल्यामुळे या जेनेरिक मेडिसिन्स खूप स्वस्तात मिळतात. पण या जेनेरिक मेडिसिन्स बनवण्यासाठी 70 ते 80% कच्चा म्हणजे रॉ मटेरियल जे आहे तो चायनातून येतो. आणि सध्या इकॉनॉमिक नाही, इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट कमी झाल्यामुळे तो कच्चा माल येणं हे खूप कमी झाला आहे किंवा बंदही झालेला आहे. तर हा एक खूप मोठा फटका या इंडस्ट्रीजला पडला आहे. तर आता आपण रिजनल लेवलवरनं जाऊन नॅशनल लेवलला पोहोचतो. तर आपण सध्या बघतोय की आपल्या भारताची इकॉनॉमिक व्यवस्था म्हणजे आर्थिक व्यवस्था खूप ढासळलेली आहे. म्हणजे अचानक आलेल्या या संकटामुळे आपल्याकडं व्हेंटिलेटरचा तुटवडा पडला, मग परत बेड्स पण खूप कमी पडले, मग
आपल्या म्हणजे नॅशनल ट्रेजरी आहे, म्हणजे भारताचा पूर्ण पैसा आहे, 100% त्या 100%मधील 15% हेल्थ सेक्टरसाठी आपण रिझर्व्ह ठेवला होता. पण या अचानक आलेल्या संकटामुळे जो आपला पैसा होता तो हेल्थ सेक्टरसाठी रिझर्व्ह ठेवलेला तो खूप जास्त प्रमाणात कमी पडला, आणि तो कमी पडल्यामुळे त्या 15% ते 35% करण्यात आले. म्हणजे अचानक जो रिझर्व्ह होता हेल्थ सेक्टरसाठी तो वाढवण्यात आला. आणि नंतर बघतो की इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट सुद्धा कमी झालेला आहे. त्यामुळे पण जो एक्सपोर्ट केलेला मालाचा पैसा जो येत होता तो पण कमी झालेला आहे. आणि तुम्ही सुद्धा बघितलंय की लॉकडाऊनच्या पहिल्या 1-2 महिन्यात आपल्या टॅक्सलाही सूट दिली होती, आणि टॅक्सला सूट दिल्यामुळेही जो खूप मोठा पैसा आपल्याकडून गव्हर्नमेंटला जातो तर तोही कमी झाला होता. तर याचं व्यवस्थापन आपल्या सरकारने कसं केलं, की भारताने कसं केलं, तर मोदीजींनी सांगितलं की आपल्याला आता आत्मनिर्भर भारत बनवायचा आहे, म्हणजे सेल्फ रिलायंट इंडिया, जेणेकरून जास्तीत जास्त प्रोडक्शन म्हणजे कुठल्याही वस्तूचं प्रोडक्शन भारतात व्हावं, आणि त्या भारतात झालेल्या प्रोडक्शनमुळे जो पैसा आहे तो आपला पैसा आपल्याकडेच राहील. हा एक खूप मोठा भाग आहे की आपण त्यात योगदान दिलं पाहिजे, जेणेकरून आपल्या भारताचा पैसा आपल्याकडेच राहील. आणि दुसरं म्हणजे स्टिम्युलस पॅकेज इश्यू केलं होतं आपल्या भारताच्या सरकारने. आता स्टिम्युलस पॅकेज काय असतं, तर कुठल्याही देशाची गव्हर्नमेंट एक खूप मोठी रक्कम इश्यू करते, आणि त्या रक्कममधले थोडे थोडे पैसे या आपल्या देशाच्या प्रत्येक बिझनेसमॅनला थोडे थोडे देते, म्हणजे फंड करते की तो बिझनेसमॅन त्या पैशांनी त्याचा व्यवसायात खर्च करून त्याचा व्यवसाय वाढवेल, आणि त्याचा व्यवसाय वाढला तर त्या व्यवसायाबद्दल बरोबरच त्याचा तो टॅक्स आहे, जो कर आहे तोही वाढतो, आणि मग परत तो वाढलेला कर भारताच्या गव्हर्नमेंटकडे जातो, जो आपली भारताची गव्हर्नमेंट परत आपल्यामध्येच इन्व्हेस्ट करू शकते. म्हणजे या प्रकारे आपला जो आर्थिक व्यवस्थेचा टप्पा आहे तो खूप एक प्रकारे भक्कम होतो. तर आपण तो मध्ये बघितलं असेल की मोदीजी म्हटले होते की त्यांनी 20 लाख करोड रुपयांची तयारी केलेली आहे. तर ते काय होतं, तर ते एक प्रकारचा स्टिम्युलस पॅकेजच होता. तर आता आपण नॅशनल लेवलवर ना ग्लोबल लेवलवर पोहोचलोय. आता ग्लोबल लेवल म्हणजे काय, तर ग्लोबल लेवलवर आपण म्हणजे प्रत्येक देशामध्ये काय चाललंय ते एकत्र मिळून ग्लोबल लेवल बघतो. तर आपण सध्या US कडे बघू. तर USA मध्ये पण आपल्या भारतासारखेच बेरोजगारीचा प्रश्न खूप वाढला आहे. तिकडे लोक खूप बेरोजगार झाली आहे. तर आणि तिकडेही इकॉनॉमिक त्यांची जी ग्रोथ आहे ती पण ढासळलेली आहे. तर तिकडच्या लोकांची व्यवस्था कशी केली, तर तिकडच्या काही इन्स्टिट्यूशन्स एकत्र आल्या आणि त्यांनी लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे प्रयत्न कसा केला, तर जी रोजच्या लागणाऱ्या गरजेची वस्तू आहे त्यांचा पुरवठा केला. म्हणजे मीठ समजा किंवा मसाले समजा त्यांनी पुरवठा केला. आणि तसंच त्यांच्या गव्हर्नमेंटनी म्हणजे USAच्या गव्हर्नमेंट सुद्धा एक स्टिम्युलस पॅकेज इश्यू केला $2 ट्रिलियन. असं त्यांनीही त्यांची इकॉनॉमिक बाजू भक्कम करण्यासाठी अशा बऱ्याचशा पावलं उचलली आहेत. आणि आता आपण USA कडून न्यूझीलंडला येऊ. न्यूझीलंडमध्ये सुद्धा त्यांचा GDP 1.6% घसारला, आणि 29 वर्षानंतर पहिल्यांदा एवढा त्यांचा GDP घसारला आहे. म्हणजेच या अचानक आल्या संकटामुळे त्यांच्या इकॉनॉमिक ग्रोथलाही खूप मोठा फटका बसला आहे. तर त्यांनी त्याचं व्यवस्थापन कसं केलं, त्यांनाही लॉकडाऊन ठेवावं लागलं. त्यांचंही 4 महिने लॉकडाऊन होतं. पण जसं त्यांना कळलं की तिकडच्या लोकांचा प्रादुर्भाव म्हणजे त्या व्हायरसशी होणारा प्रादुर्भाव कमी होत आहे, तसं त्यांनी हळूहळू इंडस्ट्रीज सुरू केल्या. पण त्यांनी पहिल्या कुठल्या इंडस्ट्रीज सुरू केल्या, फक्त फूड प्रोडक्शन करणाऱ्या इंडस्ट्रीज सुरू केल्या. म्हणजे खाद्य पदार्थाच्या निर्मिती करणाऱ्या ज्या इंडस्ट्रीज आहेत त्यांनाच फक्त सूट दिली काम करण्याची, आणि ते सुद्धा सोशल डिस्टन्सिंग पाळून. म्हणजे आता आपण बघतोय की या जगातल्या प्रत्येक देश काही ना काहीतरी आपली इकॉनॉमिक बाजू भक्कम करण्यासाठी थोडी छोटी छोटी पावलं उचलत आहे. तर आपण आपल्याच देशाला म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटला मदत करू शकतो घरीच राहून. आपण घरी राहतोच आहे, पण जरी आपण बाहेर पडलो तरी आपण मास्क लावून एक पाकिटात एक सॅनिटायझरची बॉटल ठेवून बाहेर पडलं पाहिजे.
म्हणजे आपण छोट्या छोट्या जर स्टेप्स घेतल्या त्याचा फायदा आपल्याला भारताच्या गव्हर्नमेंटला होईल, म्हणजे आपल्यालाच होईल. तर हेच सांगून मी आजचा विषय थांबवतो. धन्यवाद.